लिहून घेऊची गरजच पडली नाही. हा बरंच काय काय सांगितलं, समाज प्रबोधन केलं. ते नंतर नंतर बोलले ह्याचा काय खरा नाही ना, आपण गप जागेवर बसलेला बघा. बुवान काही फरमाईशी दिली ती घेण्याचा प्रयत्न करते, पण त्याचे पैसे मागायला येतात ना. हा 200 चिनून घेतलं तुम्ही ना आणून दिलं असतं, पण त्याच्यातलेच होय, त्याच्याच पेटीतले होय. नाही तुम्ही दिलात ना त्या त्याच्याच पेटीतले होय मागा. माझ्यातच प्रॉब्लेम होता योगाना साऊंड सगळ्या माईक ट्राय करून. हॅलो या बोलतो म्हणते बोलता धन्य धन्य आत्मापूर तीर्थक्षेत्र पुण्य थोर. धन्य धन्य आत्मापूर तीर्थक्षेत्र पुण्य थोर. धन्य धन्य आत्मापूर तीर्थक्षेत्र पुण्य थोर. तिथे दोन्ही कर बाळू मामाचा नाव काय म्हटलं? आदरणीय श्री शांतारामजी शिवगण शिवशाही हॉटेल यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय की एक महाराजांचं गीत घेते आणि डायरेक्ट गजर घात करते, कारण समोर पब्लिक कोण नाही, तुम्ही समजू शकता. आपल्या पब्लिकची गरजच नाही ना, तुम्ही एकटे काफी असत ना. अरे बरं तुम्ही हायती काय हायता वाजवतात ना, त्या काय सांगतात माहिती ते काका असे असे वाजवतात. आताच केलं तू सांगूच नको तर त्या गेला येईल अच्छे 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 असं कोणा ते वाजवता काय. आणि ते एवढे छान वाजवतात नाचा एकदम रमत गमत, म्हणजे आपल्या भजनामध्ये पूर्ण तल्लीन होत. तर मग अच्छे अच्छे वाजवतात. बघलात ना काय त्या बरं काय आहे की
हा हो बरोबर हो हो चालू करते थांबा. तर काय हा रिया बुवा फार काय बोलले नाही, पण काय म्हणतात की मी ज्या पण मंडळात बारी करून जाते त्यांचे पैसे मात्र नक्कीच वसूल करून जाते. ते पैसे कसे वसूल करतो गो? लोकांच्या आवाज काढून. बरं ह्याच्याशिवाय त्या आवाज काढण्याच्या व्यतिरिक्त हॅलो सुस्वागतम धन्यवाद मला ज्याला आवाज देता का ह्या करण्याशिवाय तुझ्याकडे असा काय ते मला सांग ना. काय की कोकिळा ही मुक्त असता, कोकिळा मुक्त असता म्हणून ती स्वतःची बोली बोलते आणि पोपट ह्यो पिंजऱ्यात असता म्हणून तो दुसऱ्याची बोली बोलता. म्हणजे पोपट ह्यो पिंजऱ्यात असल्यामुळे तो दुसऱ्याची बोली बोलता. म्हणजे आपण जसं पोपटा केलं का विटू विटू केलं का तो समोरसून विटू विटू करता बघ, तसं जेवढं मी बोलतो ना तितक्याच बाकी रिअल मिस्त्री बुवांकडे काय नाही. सुरुवात केल्या म्हणजे आता बघा कोंबडी या कवड घालतेली पण त्याची आरड गेली एकदम तिच्या तशी तुझी सुरुवात झाली. म्हटलं बुवा चालू केलं ना आता म्हणता बारीक पेटवता पण छाप सरला. हाय तुझ्या वेळी तरी पब्लिक तरी होतात, माझ्या वेळी कोण नाही मागत तुझं बेटा आम्ही आम्हाला 15 मिनिटात सरवतेलं. ते नकाशा साहेब माका काय बोलायचं नाही, ते म्हणते गेल्या वर्षात तुझा काय बघलं या वर्षी तू सरवलं तरी काय. काय की रिया काळा दुसऱ्याची बोली बोलण्यापेक्षा बाबा तू ह्या केलं तू टाक म्हणजे तू असा बोलतो तुझी बोलण्याची स्टाईल आहे ते तासाला करण्यापेक्षा स्वतः रिया मेस्त्री ह्या वैयक्तिक काळात त्या लोकांपर्यंत ठेवतो प्रयत्न कर. धन्यवाद. बरं हे आवाज लहान पोरगा कोणाकडे म्हणजे उभ्या केला तर कोणावर काढू शकतं ना. बरं ह्याचं रिया मेस्त्री माझं पॅटर्नच झालेलो. आवाज काढायचे गजर घेतलं त्याचा विषय संपला आणि म्हणायचं मी मंडळाचे पैसे वचूल केले. असो बाकी काय बोलाकच नाही. एक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक गीत सादर करते. काय की आपण इथे प्रत्येक जण स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून वजवतोय बघा, पण त्यांचे आचरण त्यांचे विचार आपण आचरणात आणतोय का मायबाप प्रेक्षक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज बऱ्याच प्रमाणात स्त्रियांच्यावर अत्याचार होताना दिसत आहेत. कुणाला जिवंतपणे जाळून टाकले जाते, कुणाला पुरून टाकले जाते आणि कुणाला चाकूसुरांचा वाळ करून तिला मारून टाकले जाते. त्या छोट्या छोट्या चिमुरडीवर बघ सुद्धा अत्याचार होताना दिसत आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आपण काय करतोय तर कुठेतरी मेणबत्ती पेटवतोय आणि मोर्चा काढतोय. पण हे सगळं करण्यापेक्षा त्या अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला जर मारून टाकलं तिथे तिथे जाऊन टाकलं तर त्या स्त्रीच्या आत्म्यात कुठेतरी शांती मिळेल बघा. आणि हे कुठेतरी डबलबारीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न कर बुवा लोकांचे आवाज काढून. आता कोणासोबत व्हॉट्सअप चॅटिंग तुझी ते का सांग की बाबा मी अंकिता गावडे बोनसोबत डबल बारी करतोय. धरा 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 ते का असं ते का सांग बाबा माझी अंकिता गावडे बोनसोबत बारी करते 15 मिनिटात तो सरवता नंतर येतोय तुझ्याकडे 4 आणले तरी काय नाही येतलंय पोचतलंय ते फंडे नटूला. हो तुमचंच तो एक महाराज शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती, शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती, उद्धार त्या मातीचा झाला उद्धार त्या मातीचा शिवरायाला.
गजर घेते शॉर्ट मध्ये जाते तुमच्या पूर्ण कॅमेऱ्यावर ते नाचले होते समोर होता ना त्यांच्या पूर्ण कॅमेऱ्यावर तुम्ही गोल 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 नाचलात हा रामनवमीचा सण आला हो आला पंढरी आल्या पायी शिर्डीला रामनवमीचा सण
दाखवलं ते देखील दुसऱ्याने. मग हा मीपणाचा माज कशाला झाला? आणि मुळात आपल्या ते 4 खांदे हे खांद्यावरून नेतले आहेत पण हो ऐकत जातला. आणि असं म्हणणंही नाही पण जेव्हा वेळ येत तेव्हा आपलंच झील ना कांदा लावून पेटवतलो. आणि तेव्हा तो काय सांगतलो की बाबा दांडो चष्मे बिस्मे असत ते माझ्या बापाचे जाऊ दे, हा हैता काढून घेतलो. त्याच्यामुळे वंशाचा दिवो तिला तितक्यात ठेवा. हा तो नातू व्हायचा घेतलो. हा आणि बाबा माझ्या आज्यात घेऊन जाऊ ना थोडे. हा ही सत्य तुमका बोललंय नाही पण सत्य परिस्थिती आहे बघा. म्हणून कुठेतरी मीपणा बाजूला ठेवून आपला कर्म चांगलं केलं पाहिजे. बघा इथे भले भले मीपणावाला येईल आणि त्यांची राख रांगोळी कशी झाली याची उदाहरणं कमी नाहीत बघा. सीता के रखवाले राम थे पर जब हरण हुआ तब कोई नहीं था. द्रौपदी के भी 5 पांडव थे पर जब चीर हुआ तब कोई नहीं था. और रावण भी बहुत शक्तिशाली थे पर जब लंका जली तब कोई नहीं था. म्हणजे या सगळ्यातून आपले देव देवता पण सुटले नाहीयेत. मग आपण काय चीज आहोत बघा. म्हणून आपली कर्म चांगली करा. तुम्ही जर करताच ना हरिनामाचं वाचते तुम्ही तर खूप छान करतात. ती कर्म चांगली ठेवा बाकीचं जाऊ दे. हो बरोबर. म्हणून गजल संपवते बघा घे.